नमस्कार. मी काशीनाथ गुरले, आनंदी बाबू यूट्यूब चॅनल. आज पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. शेतकरी जो पाऊस नसल्यामुळे हवालदिल झाला होता, तो कुठेतरी त्याला पावसाचा आसरा मिळाला आहे. पावसाने दमदार सुरुवात केली आहे. आज मात्र थोडीफार उघडीप आहे. लोकं शेतीच्या कामाला लागलेली आहेत आणि त्याच्यातूनच असं शेतीचं काम करता करता मी या इथे आमच्या बंदरावर आलो होतो. मनसेकर बंदर म्हणतात. आमच्या शेताच्या म्हणजे मध्ये नदी आहे, पलीकडे मनसेकर बंदर आहे आणि या बाजूला आमचं शेत आहे आणि या शेतावर काम करण्यासाठी आलो होतो. काम थोडंफार केलं आणि म्हटलं चला थोडंसं बंदरावर जाऊन बसूया, म्हणून बंदरावर आलो. पण बंदरावर आल्यानंतर जे काही दृश्य बघितलंय, ते दृश्य खरोखर असं आपल्या मनाला हेलावून टाकणारं आहे. आता ते दृश्य म्हणजे कुठचं? तर आज पाहिलं तर शासनाने, प्रशासनाने, पोलीस पाटील, सरपंच यांना ताकीद दिली आहे, की गावठी दारू धंदे कुठे जर असतील तर कळवायचे, ते बंद झाले पाहिजेत. ठीक आहे. पण गावठी दारू धंदे म्हटलं तर आमच्या विभागात पाहिलं तर मला वाटतं 15-16 वर्षापूर्वीच या पंचक्रोशीतील लोकांनी, ग्रामस्थांनी हे धंदे धंदे अक्षरशः बंद केलेले आहेत. गावठी दारू सहसा आमच्या विभागात कुठे मिळत नाही. पण आज त्याचा मला तर तोटा वाटतोय. येथील काही स्थानिक लोक जे दारूधंदा करत होते त्यांच्यावर अन्याय झाला असा वाटतोय. याचं स्पष्ट कारण दाखवतोय. तुम्हाला मी एक दृश्य दाखवतोय. ते पहा फक्त. ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पहा, मी ज्या बंदरावर आलोय, त्या बंदरावर अशा प्रकारे ह्या बाटल्यांचा खच पडलाय. मला सांगा, ही गावठी दारू आहे का? ही दारू कुठची आहे? ह्या दारूवर बंधन का नाही? मी पाहिलं तर आज शहरातल्या गल्ली बोळातून खुले आम विकली जाणारी ही दारू आहे. मग ह्या दारूचं बंधन कोण करणार आहे? ह्या दारूचं सुद्धा बंधन झालं पाहिजे ना. आणि ह्याच्यावर जर बंधन झालं नाही, तर मग या इथल्या गावठी दारू धंदे करणाऱ्या लोकांवर अन्यायच म्हणावा लागेल. तुम्ही गावठी दारू बंद केली, पण लोकांनी दारू प्यायची सोडली का? नाही, लोक दारू प्यायची ती पितायत. गावठी दारू बंद झाली. ही दारू बंद झाली नाही. गोव्यावरून येणारी ही दारू, वेगवेगळे ब्रँड. मग या दारूचं बंधन कोण करणार आहे? अहो, आज या कोकणात दारूशिवाय पान हलत नाही. खेडेगावातून दारू मिळत नाही. गावठी बंद झाल्यामुळे खेडेगावातून दारू मिळत नाही. मग ह्या लोकांना दारू मिळते कुठून? पिणारे दररोज दारू पित आहेत. ती सुद्धा गोव्याची, थोडीफार महाग असलेली. आणि ती दारू पिऊन आज लोक काम करतायत. याचा काही व्यापाऱ्यांनी सुद्धा फायदा घेतलाय. पिणाऱ्यांना दारू मिळत नाही. पण इथे परिस्थिती अशी आहे, तुम्ही एखाद्याला म्हटलं 500 रुपये देतो कामाला ये, तर तो येताना कठीण वाटतं. पण त्याला सांगा संध्याकाळी तुझी मी सोय करतोय, कामाला ये, तो आवर्जून कामाला येतोय. म्हणजे काही ठिकाणी या लोकांकडून 500 रुपयाचं काम एका दारूच्या बाटलीवर केलं जातं. याचा अर्थ येथे पिणाऱ्यांचं सुद्धा शोषण केलं जातंय. मी म्हणतो, मी राजापूरला गेलो, कुठेही गेलो, कुठच्याही शहरात गेलो, दारूच्या दुकानात गेलो आणि दारू मागितली. एक बॉक्स पाहिजे, बिंदास मिळते. ओ तो पिणार आहे, एक पिणार आहे, एक क्वार्टर पिणार आहे, त्याला एक बॉक्स दारू कशासाठी? याची पण साधी चौकशी केली जात नाहीये. म्हणजे एवढ्या मुबलक प्रमाणात दारू आणून या गोव्याचा फायदा, गोव्या राज्याचा फायदा करून द्यायचा आहे तुम्हाला. कोकणातली दारू नाही विकायची, गावठी दारू नाही विकायची.
मग ह्या गोव्यावरून आलेल्या किंवा बाहेरून आलेल्या दारूवर बंधन का नाही? माझा शासनाला, प्रशासनाला हाच सवाल आहे. मी म्हणतो आम्ही या कोकणातील किंवा खेडेगावातील लोकांवर त्यांचे दारूधंदे बंद करून अन्याय केलाय. आमच्या कोकणात काजूच्या वेळी काजूची बोंड टनावारी फेकली जात आहेत. त्यांच्यावर साधे उद्योग केले जात नाहीत कोकणात. याचा अर्थ ह्या कोकणला कुठेतरी गाडायचे, कोकणातल्या लोकांना नकोसं करून सोडायचे. पिणारा पिणारच आहे, पितच राहणार आहे. मग तो दारू मिळेपर्यंत बेचैन होतो आणि दारू पितो. त्याला दारू पाहिजेच असते. याचा कधी कोणी विचार केलाय का? मला वाटतं या आपली सगळी जी आर्थिक व्यवस्था आहे ही जास्त करून दारूवर चालते. आणि या दारूवर चालणाऱ्या आर्थिक व्यवस्थेला कुठेतरी खोडा बसू नये याच्यासाठी हे चाललंय का? ह्या दारूवर लवकरात लवकर बंधन आणलं पाहिजे. याचं कारण आमच्या या कोकणातील किंवा महाराष्ट्रातील पैसा हा गोव्या राज्याला जातोय. पिणाऱ्यांना तर आपण बंद करू शकत नाही, पण पिणाऱ्यांना जी दारू मिळते ती मिळते कुठून याचा शोध घेतला पाहिजे. ही गावठी दारू जशी बंद केली तशी ही गोव्याची दारू जी महाराष्ट्रात येते त्याच्यामागे कोणाचा आशीर्वाद असेल हे पण शोधलं पाहिजे. पण शोधणारे जर या प्रकरणामध्ये अडकलेले असतील तर दारू बंद होणार नाही. याचा विचार कोणी केला पाहिजे? याचा विचार सर्वसामान्य लोकांनी केला पाहिजे, पिणाऱ्याने केला पाहिजे. आज येथे शेतीची कामं असोत, कुठचीही कामे असोत, लोक दारूवर करून घेत आहेत. मी म्हटल्याप्रमाणे लोकांचं शोषण होतंय, ते थांबलं पाहिजे. कोकणात खेडेगावात फिरताना जर तुम्ही पाहिलं तर रस्त्याच्या बाजूला कुठेतरी आडवळणावर पाणवठे जिथे आहेत, जिथे बसण्याची सोय आहे अशा ठिकाणी, घराच्या पाठीमागे किंवा सड्यावर जिथे एखादं असं झाड आहे, डेरेदार झाड आहे, बसायची व्यवस्था आहे अशा ठिकाणी अशा प्रकारे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. मला सांगा, या दारूच्या बाटल्या गावठी आहेत का? नाही. तर ही गोव्यावरून आलेली दारू आहे. आणि या दारूमुळे काय होतं तर महाराष्ट्रातले पुढारी आज गोव्याच्या आर्थिक व्यवस्थेला मजबूत पाठबळ देत आहेत असंच म्हणावं लागेल. मग मला सांगा, जर गोव्याची दारू महाराष्ट्रात विकली जाते, खुलेआम विकली जाते, गल्लोगल्ली विकली जाते, तर मग कोकणातल्या काही लोकांनी रोजगारासाठी दारू व्यवसाय चालू केला तर बिघडलं कुठे? माझं तर असं ठाम मत आहे, हे झालंच पाहिजे. गोवा राज्यातून महाराष्ट्रात दारू येतेच कशी याचा सर्वांनी विचार करायला हवा. लवकरात लवकर त्याच्यावर बंदी घातली पाहिजे. आणि ती बंदी जर होत नसेल आणि या दारूमुळे जर लोकांची पिळवणूक होत असेल तर मग कोकणात किंवा महाराष्ट्रात गावठी दारू धंदे जर होत असतील तर त्यांना चालू करून दिलं पाहिजेत असं माझं मत आहे. महाराष्ट्रातील लोकांवर अन्याय नको. महाराष्ट्रातील लोकांनी दारू प्यायची आणि गोवा राज्याची भर करायची. जर करायचंच असेल तर गोव्यातून महाराष्ट्रात येणारी दारू कम्प्लिटली बंद झाली पाहिजे. आणि ती बंद झाली तरच या कोकणातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला असं मी म्हणेन. धन्यवाद.